म्हणजे लॉकडाऊन नंतर काय झालं की म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये सिनेमा म्हणजे लॉकडाऊन असेल किंवा ह्याच्यामुळे चित्रपट सृष्टी तर बंद झाली, म्हणजे बऱ्यापैकी थिएटर बंद झाले, लोक हे झाले. नंतर मग ओटीटीकडे लोक आली, मोबाईलकडे वळाले. आपोआपच मग ओटीटी सेक्शन आला. पण ओटीटीवर झालं काय की चांगले कंटेंट आले काही ठराविक, पण काही लोकांनी काय केलं, गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे असे सिनेमे, बोल्ड सीन, त्याला म्हणजे काही सेन्सॉरच नाही कुठल्याला. तुम्हाला माहिती म्हणजे की चित्रपटाला तरी आपला सेन्सॉर असतो, सेन्सॉर बोर्ड असतो, वयाचं बंधन असतं तिकडे. पण मोबाईल हातात आला त्याला काही वय नाही, जे पाहिजे ते पाहायला मिळतं. एक लक्ष केला परिणाम होतोय आपल्याकडं. पूर्वी 256 लोकांना आपण ऍट अ टाइम एक मेसेज फॉरवर्ड करू शकत होतो. नंतर ती कॅपॅसिटी आली आपली 5 वरती. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी प्रशासनाच्या या गोष्टीवरती कंट्रोल आहे. बरोबर आहे. तर प्रशासनाने या गोष्टीवर कंट्रोल ठेवायलाच पाहिजे ना. मलाही कळत नाही की एक्झॅक्टली की जे काही करणार एक वेगळी इंडस्ट्री आहे, पॉर्न इंडस्ट्री, सेमी पॉर्न इंडस्ट्री, त्या बाबतीत काही न बोललेलं. पण आजकाल प्रत्येक छोट्या चित्रपटामध्ये असेल किंवा वेबसिरीज असेल, अश्लीलपणा प्रचंड वाढलाय, शिवाय प्रचंड वाढली. जिथे गरज आहे तिथे ठीक आहे, राग व्यक्त करताना की ये मूर्खा आपण म्हटलं की चुत्या म्हटलं की त्याचा इम्पॅक्ट पडतो, ही भाग आहे. ओके. पण जिथं खरंच गरज नाही तिथं ते अश्लीलतेचा कळस का, आणि ते किळसवाना पण वाटतं. पण भाग असे की मी मध्ये महामंडळाच्या अध्यक्षांना पण याच्यावरती मी बोललो होतो की सर याच्यावर काहीतरी करायला लागेल, कारण याच्यामुळं सामाजिक जे वातावरण आहे ना ते बिघडायला लागले. लहान मुलीचं नेग्लेक्शन व्हायला लागले, मुलींच्यावरती बलात्कार व्हायला लागले, पिढीला कळे ना. आता परवाची एक घटना आहे सांगलीतली, इस्लामपूरचं ईश्वरपूर झाले. त्याच सांगलीमध्ये 12 वर्षाच्या मुलीला तिचा मित्र फोन करतो, ती त्याला भेटायला जाते, इंस्टाग्रामवर त्यांची ओळख असते. तिथे गेल्यावरती त्या मुलीसोबत तिचा प्रियकर, 12 वर्षीय मुलीचा प्रियकर आणि त्याचा मित्र बलात्कार करतात आणि तिचे कपडे घेऊन जातात. आणि ती मुलगी 1 किलोमीटर उघडी नागडी त्या रस्त्याला जाते. आजूबाजूची गाव लोक बघतात आणि त्या मुलीला कपडे देतात आणि तिच्या घरी तिला पोच करतात आणि मग पोलीस केस होती. तर त्या मुलीची आई मोलमजुरी करते, त्या मुलीला वडील नाही घेत. आता दोष कोणाचा, तिच्या आईचा, त्या मुलीचा, का सोशल मीडियाचा, का त्यात क्रिएट झालेल्या वातावरणाचा? असे अनेक प्रश्न आहेत. बरं, सगळ्यात जास्त ह्याच्या बाबतीमध्ये अनेक लोक म्हणले की तमाशाने समाज बिघडत नाही आणि कीर्तन सुधारत नाही. तमाशाने समाज बिघडतो पण आणि कीर्तनानं सुधारतो पण. कीर्तनाने जर सुधारत नसता, प्रवचन सुधारत नसतं, तर आपले जे थोर संत आहेत ते घडले नसते आणि त्यांची दखल दोन्हीने घेतली नसती. आणि तमाशाने काय होतं, गावाकडे लोक सांगतात बाईच्या नादात ह्याचं असं झालं तसं झालं होतं. फक्त ते घेणाऱ्याच्या डोक्यावरती, त्या मेंदवावरती अवलंबून असतं की कोण कशा प्रकारे काय घेते. दिस इज रिअल फॅक्ट. त्याच्यामुळं आता प्रशासनाने, आपल्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लोकांनी ह्याच्यावरती काहीतरी पुढाकार घेऊन काहीतरी करायला पाहिजे. कारण अश्लीलतेचा आता बाजार उठलाय, आंबट शोकनाचा बाजार उठलाय आणि पिढी भरकटली का तर भरकटली आहे. त्यांना कळत नाही की करायचं काय, बघायचं काय आहे. म्हणजे आजकाल प्रत्येक जण उठल्यावरती पहिला काय करतो, मोबाईल घेतो. पण मोबाईलवर काय बघत असतो, तर रील्स, कुठल्या सगळ्या प्रकारचे. पण रील्स मध्ये घेण्यासारखं असतं का, ठराविक ठिकाणी. जे सोशल मीडियावरती मोटिवेशन हे पलवतात म्हणायला लागलं आता, देवांच्या नावाने, धर्माच्या नावाने किंवा अनेक महापुरुषांच्या नावाने, त्यांच्या आयुष्यामध्ये मोटिवेशनचा 36 चाकडा आहे बरं का. असे लई लोक मला भेटलेत, फक्त नावं सांगत नाही. दिस इज रिअल फॅक्ट. म्हणजे जे मोटिवेशन सांगतात ना त्याला स्वतःच मोटिवेशनची लई गरज आहे. मी म्हणतो अरे भावा, हे जे तू दुनियाला सांगते स्वतःच बनायचं काय ती. म्हणजे देवाकडे आणणार म्हणतो ना, तर त्यांच्या देवाकडे आणणार नाही, त्यांच्या देवाकडे भागदाड पडलंय मोठं, जिथं त्या देवाच्या प्रकाशात आले स्कोप नाहीये. हे रिअल फॅक्ट आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत सोशल मीडिया आणि ओटीटी आहे का, तर आहे. कारण आता इमॅजिन करा ना, आपली जी बॉडी आहे, माझं काउन्सिलिंगचं ट्रेनिंग झालंय, त्याच्यात मी ऑफिशियली काउन्सिलर आहे. आता ऑफिशियली फक्त अनाऊन्स केलेलं नाही एवढाच विषय, आता तुमच्या याच्यावर अनाऊन्स करतो. तर आपली जी बॉडी आहे
15 सेकंदामध्ये काय घ्यायचं बॉडीने ते मेंदूला कळे ना. मालकाने आता 15 सेकंदची स्माईलची रील, हसायची रील पाहिली, ती बॉडी तसं करायला लागलं. 15 सेकंद लगेच मालकाने काहीतरी सेक्सी कंटेंट बघतात मालक, ते झालं लगेच मालकाचे सीन बघतात. त्या शरीराला पण कळे ना की नक्की मी काय करायचंय, मी रिॲक्ट काय व्हायचंय. बरोबर. आपण एवढं कन्फ्युजन येतात. तेव्हा ते सारखे मोबाईलवरच बसलेले असतात. हा, कोण कोणाशी बोलत नाही, फक्त बघ तो एखादा कंटेंट दिसला म्हणजे एकदा कुठली पाटलीन बाई नाचताना दिसली की ती ढुंगण नाचताना बाई ते परत तेच चालू होतं. बरं ते हा बी प्रकार आहे की ते कंबरचे शब्द असतो त्याच्यात ते ढुंगण हलवणं, हा बी प्रकार आहे. पण खालनच कळते म्हणजे प्रत्येक आई बापाला आपलं पोरग तरुण झालंय हे यांच्यामुळे कळलं असेल. कारण पोराच्या टाळ्या शिट्ट्यावर विषय बोलवतो ना, हे तो झाला. बरं, मी कुठेतरी म्हणजे कलेला होत नाही, पण कलेच्या नावाखाली जे काही येडे चाळे चाललेत किंवा जो अश्लीलतेचा कहर चालू आहे त्याच्यामुळे वाईट पाठ वाटतं, त्रास पण होतो. आणि ज्या देवाधर्माच्या नावाखाली करतात असं वाटतं की अरे काय कुठे कशासाठी